तर नमस्कार मित्रांनो, विघ्नार्थ मोटर्समध्ये आपले सर स्वागत आहे. मी सुरेश गोरक्ष पवार, तुमच्या मारुती सुझुकी गाड्यांचा डॉक्टर. तर आज तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण इंजिन सुट्टे केलेलं आहे. इकोचं इंजिन आहे की जे की पेट्रोलवरचं इंजिन आहे. सुट्टे केलेलं आहे, पाण्यात गेल्यामुळे लॉक झालं, ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये टाकलं होतं. तर तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इंजिन बद्दल थोडीफार बेसिक माहिती सांगणार आहे. तुम्ही फक्त आपल्या गाडीचं इंजिन फक्त बोनट उघडून पूर्ण पेटी बघितलं असेल, पण असं सुट्टे कधी बघितलं नसेल तर या ठिकाणी इंजिन मध्ये आपण बघितलं तर मेन 3 पार्ट असतात. सगळ्यात वरती इंजिन हेड, मध्ये ब्लॉक आणि साईडला एक ऑइल चेंबर असतो. खालच्या साईडला ऑइल चेंबर असतो, पण ऑइल चेंबर मेन नाही, खरे दोन हे जे 2 मेन पार्ट आहेत ते इंजिन मधले महत्वाचे असतात. सगळ्यात वरचा हेड. आता हेड मध्ये आपण बघतो या ठिकाणी की हा इंजिन हेड आहे आणि या ठिकाणी बघू शकतो हे वाल आहेत. आपण म्हणतो की सीएनजी वरती वालचं काम लवकर निघतं, तर ते हेच वाल आहेत. सीएनजी वरती काय होतं, सीएनजी हा गॅस कोरडा असतो, त्यामुळे हे जे वाल आहेत त्या वालची जी साईडची किनार आहे तिथं लुब्रिकेशन म्हणजेच ऑइल पाणी भेटत नाही, त्याच्यामुळे हे वालची किनार लवकर डाऊन होती. त्यामुळे इथले आतमध्ये जी येणारी एअर पेट्रोलचं जे मिश्रण असतं ते लूज होऊन जातं, त्याच्यामुळे ते आपलं इंजिन पूर्ण अशी ताकद देत नाही. आणि हेच हेडमध्ये जे वाल तुम्हाला दाखवले ते वाल ऑपरेट करण्यासाठी हेडमध्ये असा कॅम्पशाफ्ट बसलेला असतो. जसं या ठिकाणी इकडे बघितलं तर हा इंजिन ब्लॉक आहे. याच्यामध्ये आपण पिस्टन ठेवलेले असतात, म्हणजे याच्यात पिस्टन असतात. पिस्टन अशा पद्धतीने बसतात ह्याच्यामध्ये आणि या पिस्टनची कनेक्टिंग रॉड जोडली असते. ते कनेक्टिंग रॉड खालच्या साईडने ब्लॉक मध्ये क्रँकशाफ्ट असतो त्याला जोडलेला असतो. हा क्रँकशाफ्ट असतो तो आपल्या पिस्टनला खालीवर करीत असतो. तर माझ्या हातामध्ये जे तुम्ही बघताय ते हेड गॅस्केट आहे. आता हा ब्लॉक आहे, हा ब्लॉकचा वरचा फेस पूर्ण प्लेन आहे. या ब्लॉक वरती हा हेड गॅस्केट बसतं आणि याच्यावरती आपलं हेड ठेवलं जातं. ज्यावेळेस आपण म्हणतो की गाडी गरम झाल्यामुळे हेड गॅस्केट गेला जातं, तेव्हा हेच हेड गॅस्केट असतं की जे खराब होतं, त्यावेळेस आपले हेड गॅस्केट टाकावं लागतं. तसेच इंजिनच्या डाव्या साईडने किंवा उजव्या साईडने आपण बघू शकतो की खाली ब्लॉक मध्ये क्रँकशाफ्ट जोडलेला असतो, त्या ठिकाणी हे फ्लायव्हील जोडलेलं असतं. या फ्लायव्हीलचा रोल इंजिन मध्ये खूप महत्वाचा असतो. या फ्लायव्हील वरतीच आपलं इंजिन खूप मोठे वर्किंग चालू असतं. त्याच फ्लायव्हील वरती आपलं क्लच प्लेट आणि प्रेशर प्लेट बसते. ही क्लच प्लेट आहे आणि ही प्रेशर प्लेट आहे आणि याच्यावरती आपला गिअर बॉक्स बसतो. ज्यावेळेस आपण इंजिन चालू करायला जातो ज्यावेळेस आपण चावी फिरवतो त्यावेळेस ब्लॉकला एका साईडने स्टार्टर जोडलेला असतो. त्या स्टार्टरद्वारे आपलं पहिलं फ्लायव्हील फिरवलं जातं. फ्लायव्हील फिरल्यानंतरच आपलं इंजिन चालू होतं आणि इंजिन ज्यावेळेस चालू होतं त्यावेळेस इंजिनची जी ताकद असते ती कंटिन्यू फ्लायव्हील मध्ये असते, म्हणजे फ्लायव्हील कंटिन्यू फिरत असतं. आणि ज्यावेळेस आपण क्लच दाबून गिअर टाकतो आणि जसा क्लच सोडतो त्यावेळेस आपली जी क्लच प्लेट असते ही क्लच प्लेट त्या फ्लायव्हीलला चिकटते आणि त्यामुळे काय होतं की आपली जी इंजिनची ताकद आहे ती क्लच प्लेट मध्ये येऊन क्लच प्लेटद्वारे गिअर बॉक्स मध्ये जाऊन पुढे आपल्या चाकांना भेटते व आपली गाडी रनिंग होते. तर ज्या साईडने गिअर बॉक्स जोडलेला असतो त्याच्या ऑपोजिट साईडला आपल्या इंजिनचं टायमिंग असतं. क्रँकशाफ्ट आणि कॅम्पशाफ्ट यांद्वारे टायमिंग बेल्ट किंवा टायमिंग चेन कॅम्पशाफ्टला आणि क्रँकशाफ्टला जोडली जाते. त्यामुळे आपल्या इंजिनची साखळी असते ती कंटिन्यू एकसारखी चालू असते. तसेच अजून या व्हिडिओमध्ये दाखवण्यासारखे अजून खूप पार्ट्स आहेत. जसे की आपण बघू शकतो की अल्टरनेटर आहे की जो बॅटरी चार्जिंग करायचं काम करतो. वॉटर पंप आहे की जो कुलंट जे असते ते कंटिन्यू करायचं काम करत असतो. तसेच ऑइल चेंबरच्या वरती एक ऑइल पंप असतो जो आपल्या इंजिनचे जे ऑइल असते ते कंटिन्यू करत असतो. असे खूप पार्ट्स आहेत सांगण्याजोगे, पण जे मेन पार्ट आहेत तेच मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंय की आपलं एकंदरीत इंजिन आतमधून कसं असतं. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. तसेच जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.